आणि हे वर्ष खूप काही शिकवणारं होतं, खूप काही अनुभव देणारं होतं, की इतक्या मोठ्या काळासाठी जेव्हा तुम्ही एखादं पात्र करता तेव्हा कदाचित ते मोनोटोनस होण्याची शक्यता होऊ शकते. पण मला खूप छान असं वाटतं, की मला सावीसारखं पात्र मिळालं, जे तिची जर्नीच इतक्या अप्स अँड डाऊन्स मधनं गेली आहे राईट फ्रॉम द बिगिनिंग. मला अजूनही तो पहिला दिवस आठवतोय की बँकेचा एक सीन होता आणि तिथे मी आयुष्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्केलवर इतक्या चांगल्या लोकांसोबत होतो आणि कॅमेरा फेस करतो. जी कॅमेरा फेस करण्याची सुरुवातीला जी काही भीती बसली होती ती पोटात गोळा येणं, अंगावर काटे येणं. पण ह्या एका वर्षात मी एवढं सांगू शकेन की कॅमेराने आम्हाला फॅमिलियर करून त्याच्यामुळे डेफिनेटली आता जो बॉन्ड होणार आहे तो लॉंग लास्टिंग बॉन्ड म्हणजे होणार आहे. आम्ही इतके दिवस खरं तर म्हणत होतो की फिरतीचा बनवा आता पेटलाय बाबा. तो असा होताच पेटलेला. पण आता आमच्या दोघांमध्ये जी एक प्रेमाची काय म्हणतो आपण आग हा. पेटणार आहे, वगैरे म्हणवा पेटणार आहे, तो असा फॉरेव्हर लेवलचा आहे. येस, येस. त्यामुळे ते ठेवून नमस्कार, इंद्रनील कामत. कलर्स मराठीवरील फिरतीचा बनवा उरी पेटला या तुमच्या लाडक्या मालिकेतील अर्जुन. नमस्कार, मी रसिका वाखारकर म्हणजेच कलर्स मराठीवरच्या फिरतीचा वनवावरी पेटला मधली तुमची सावी. सर्वप्रथम तुमचं दोघांचंही स्वागत आहे आणि दोघांचंही अभिनंदन. मालिकेने 300 भागाचा टप्पा गाठलाय, याबद्दल तुम्ही काय सांगा? खरं तर आम्ही खूप आनंदी आहोत की आम्हाला इतका मोठा प्रवास अनुभवता आला. हो. कारण खूप अनुभव, खूप वेगवेगळ्या प्रसंगातून, वेगवेगळ्या सिच्युएशन्स मधून आम्ही वाट काढत इथपर्यंत आलो आणि ह्या प्रवासामध्ये प्रेक्षकांचं अफाट प्रेम, आशीर्वाद मिळाले. त्यामुळे आम्हाला इतकं शिकायला मिळालं आणि ही पहिली मालिका असल्यामुळे माझ्यासाठी तर सगळंच खूप नवीन. त्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे 90% गोष्टी मी शिकतोच आहे आणि इतकं अफलातून वाटतंय सगळ्यांसोबत काम करून. मजा येते. माझ्यासाठी सुद्धा अर्थातच खूप उत्तम अनुभव आणि 300 एपिसोड म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आता एक वर्ष पूर्ण होईल मालिकेला आणि हे वर्ष खूप काही शिकवणारं होतं, खूप काही अनुभव देणारं होतं आणि इतक्या मोठ्या काळासाठी एक पात्र करणं हा पहिल्यांदाच अनुभव मी सुद्धा घेतला होता. आणि दुसरी गोष्ट की इतक्या मोठ्या काळासाठी जेव्हा तुम्ही एखादं पात्र करता तेव्हा कदाचित ते मोनोटोनस होण्याची शक्यता होऊ शकते. पण मला खूप छान असं वाटतं की मला सावीसारखं पात्र मिळालं, जे तिची जर्नीच इतक्या अप्स अँड डाऊन्स मधनं गेली आहे राईट फ्रॉम द बिगिनिंग. जशी ती आली होती सगळ्यांसमोर, नंतर ती एका ट्रॅपमध्ये अडकते, मग ती अर्जुनला भेटते, मग परत ट्रॅपमध्ये अडकते, मग तिच्या आईसोबत आई तिची संकटात असते. सो आणि आता परत ती त्यातनं बाहेर येऊन संकटाशी सामना करते. सो ह्यातनं ती एक कॅरेक्टर इतक्या लेयर्स मधनं जाऊन आलेला आहे. सो ही जर्नी कधीच कंटाळवाणी अशी झाली नाही. अजूनही ती मला शिकवतीये आणि ह्याच्याहून भारी काहीच असू शकत नाही. मालिकेचा पहिला भाग, आता 300वा भाग, काय बदल झाला? मला अजूनही तो पहिला दिवस आठवतोय की बँकेचा एक सीन होता आणि तिथे मी आयुष्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या स्केलवर इतक्या चांगल्या लोकांसोबत होतो आणि कॅमेरा फेस करतो. जी कॅमेरा फेस करण्याची सुरुवातीला जी काही भीती बसली होती ती पोटात गोळा येणं, अंगावर काटे येणं, ते ना जे काही आपल्याला होतं त्यावेळेला ते असं आपण शब्दात नाहीच मांडू. पण ह्या एका वर्षात मी एवढं सांगू शकेन की कॅमेराने आम्हाला फॅमिलियर करून, त्या स्पेसने आम्हाला फॅमिलियर करून
आणि ॲज अन ॲक्टर मी म्हणेन की मी दोघांच्या वतीने बोलेन की प्रत्येक ॲक्टरची म्हणजे इच्छा असावी की विनोद सरांच्या हाताखाली हो काम करा. हो हे जे खरंय. काही तुम्ही त्या ॲक्टर म्हणून आणि जे आमचं भाग्य की आमच्या पहिल्या मालिकेत मालिकेला आम्हाला विनोद विनोद सरांच्या सर डिरेक्टर म्हणून डिरेक्टर आहेत. म्हणून मिळाले की हे खूप माझ्या अगदी अंगावर काटा आला की कारण का खूप त्यांच्यासोबत कमाल काम आहे. करणं हे डेफिनेटली एक स्कूलिंग स्कूलिंग असल्यासारखं आहे आमच्यासाठी. स्कूलिंग म्हणजे प्रत्येक दिवस शिकवणार आहे. कारण आम्ही इतक्या मायन्यूट लेवलला जाऊन ते आम्हाला सांगतात की अरे इथे हे पाहिजे, हे केलं गेलं पाहिजे. सो आम्हाला ऍक्टर म्हणून इतकं शिकायला मिळतं की आणि हेही ह्याची ही जाणीव होते की ती स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट कधी थांबत नाही. तुम्ही जितकं इम्प्रूव्ह कराल तितकं करतच राहाल. आणि म्हणून मी असं म्हणेन की आता आम्ही मे बी नवीन चुका करतो. अं, आधीच्या चुकांवर आम्ही इम्प्रूव्हमेंट केली आहे. केली. सो ही आय गेस विनोद सरांमुळेच आहे. अं, आम्ही दोघंही खूप थँकफुल आहोत. आम्ही येस, ग्रेटफुल आहोत की ग्रेटफुल आम्हाला आहोत. विनोद सरांच्या हाताखाली पहिल्याच सिरियलला काम करायला मिळालं. आणि सगळं काइंड ऑफ जुळून आल्यासारखं आहे की उत्तम डिरेक्टर, उत्तम निर्माते, उत्तम टीम, सहकलाकार आणि खूप छान कॅरेक्टर असं एकत्र यायला भाग्य लागतं. प्रेक्षक तुमच्या जोडीवर खूप प्रेम करतात त्याबद्दल प्रेक्षकांना काय? मी मगाशी म्हणालो तसंच की तुमचं जे प्रेम मिळते तुमचा जो आशीर्वाद मिळतो मी नेहमी म्हणतो की हे प्रेम आणि हा आशीर्वाद आम्हाला असाच मिळत राहतो कारण ही आमच्यासाठी ऊर्जा आहे कुठल्याही कलाकारासाठी प्रेक्षकाकडून प्रेम मिळणं कॉम्प्लिमेंट मिळणं हे तर गिफ्ट असतं. येस. तर आम्ही त्यासाठीच हे करत असतो. हंगर हे आमच्या पॅशन कामाचा रिझल्ट ही तुमची पावती प्रतिक्रिया आहे आहे. पोच पावती येस. म्हणू शकतो आम्ही. मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकबद्दल सध्या बाळा बैलाट तुमच्या समोर बसलेला आहे आणि सावी त्याला ह्या सगळ्यातून सोडवते. येस. खरं तर ह्या ट्रॅक बद्दल सांगायचं झालं तर हा इतका अर्जुनसाठी आणि सावीसाठी चॅलेंजिंग की नॉर्मल माणूस समजा आपण इतके एका स्पेसशी फॅमिलियर झालेलो असतो आणि एका सराउंडिंगशी की अचानक आपल्याला त्यातून बाहेर काढलं जातं हे खूपच एका 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 माणसासाठी खूप धोकादायक आहे खूप चॅलेंजिंग. सो सावी आय गेस त्याला त्या ट्रॉमा मधून बाहेर काढते. की इतक्या एका पर्टिक्युलर स्टेटसमध्ये थ्रूआउट पूर्ण आयुष्य राहिलेला अर्जुन आता कम्प्लिटली एका छोट्या घरामध्ये आलेला आहे. आणि त्या गोष्टीला ती नॉर्मलाइज फील करून देते त्याला. आणि त्यातनं ते दोघंही त्यांच्यामध्ये तणाव आहे त्यांच्या नात्यामध्ये ते सुद्धा कुठेतरी त्यातनं बाहेर येण्यासाठी सावी प्रयत्न करतीये. अर्जुन सुद्धा प्रयत्न करतोय बाहेर येण्याचा. हो कारण म्हणजे हे समजा आम्ही दोघंही एकत्र प्रेमात असतो आणि दोघांकडूनही तो फोर्स लागला असता तर ते जास्त इझी झालं इझी असतं झालं मला असतं. वाटतं. पण सध्या सावीवर जास्त लोड आहे की अर्जुनच्या मनामध्ये आपला घरही घर करायचंय करायचं अं, आणि स्वतःचं घरही मिळवायचंय. वाटतं. So, जे काही सगळीकडून आमच्यावर मारामारी होती येस. आय गेस आम्ही त्यातून लवकरच बाहेर पडू. एखादी आठवण तुमच्या भागात? खूप आठवणी आहेत खरं तर अशी एक खूप पिक आठवणी करता आहेत. येणार नाही जी प्रेक्षकांना शेअर करायची असते. मला वाटतं तू आत्ताची आठवण सांगू शकतोस जो आपण नाही पण तो टेलिकास्ट नाही झाला अजून. हा एक आता खरंच एक आठवण आहे जी सांगण्यासारखी आहे पण टेलिकास्ट न झाल्यामुळे आम्ही कदाचित ती नाही सांगू नाही शकत. सांगू शकत. पण पण इकडे शूट करण्याच्या आठवणी म्हणजे 3 ऋतूंमध्ये शूट करणं मला वाटतं. खरंच आहे म्हणजे मी उन्हाळ्यातली एक आठवण सांगू शकतो. आम्ही अं, भैरव देवाची यात्रा असते आणि आम्ही डोंगरावर हा. शूट करायला गेलो होतो. आणि भर इतकं उन्हाळ्यात बाप रे भर बाप उन्हाळ्यात डोंगरावर दिवसभर दिवसभर आम्ही आणि फाईट अक्षरशः फाईट सिक्वेन्स. सिक्वेन्स होता त्यामुळे आमच्या अंगाला रॅशेस आले होते आम्ही दमलो होतो तिथे आणि आम्ही वरती चढून गेलो होतो त्यामुळे खाली परत येऊन काहीतरी घेऊन खाणे घेऊन बाबा वरती जाऊ सो आम्ही लिमिटेड सोर्स घेऊन वरती घेऊन गेलो होतो त्यामुळे इतकं कष्टाचं आणि चॅलेंजिंग शूट होतं ते की आमच्या दोघांसाठी आणि खूप शिकवणार होतं पण अफलातून
मालिकेत यापुढे काय बघायला? खूप काही. खूप आता जे ट्विस्ट आणि उलगडे झालेले आहेत त्याच्याहूनही अजून खूप काही ट्विस्ट बाकी आहेत. खूप ड्रामा आहे. खूप खूप ड्रामा ड्रामा म्हणजे आत्ताचा जो तुम्हाला ड्रामा बघायला मिळतो किंवा ज्या गोष्टी उलगडत आहेत कवठे भैरवगडमध्ये त्यापेक्षाही त्याच्या तुलनेने अजून जास्त गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत. मग अशीच एका माणसाने प्रश्न विचारला की मदर माऊली कधी येणार आहे? हो. तर मदर माऊली येणार आहे. भरपूर जण येणार आहे. खूप जण आहे. तो तुम्हाला बघायला मिळेल. तर अर्जुनने सावीला आणि सावीने अर्जुनला काही गिफ्ट केले? अर्जुनला बापरे, प्रेमाचं गिफ्ट. नाही आम्ही दिले त्यांना. काय फक्त आम्ही ना त्याचा उच्चार तसा करू शकत नाही जो आम्ही करू शकतो. म्हणजे काय? जसा आपण करतो युजली तसा हा. उच्चार आम्ही नाही करू शकत. असं खाण्याची गोष्ट आहे ती. अच्छा. आम्हाला दोघांनाही खायला खूप खायला आवडतं, खूप सो आम्ही एकमेकांना फूड ऑर्डर करत असतो. ऑर्डर करत असतो. म्हणजे खरं तर करण्याचा प्रयत्न करतो, ते कधीच केलं जात नाही. फक्त आम्ही प्रयत्न करतो ते ऑर्डर करण्याचा. पण आम्ही असं दिलंय की हो. आता आम्ही दिलं. नसेल दिलं तरी आमची जी मैत्री आहे तीच आमच्या एकमेकांसाठी गिफ्ट आहे. बापरे. त्यानंतर दिलेलं. नाही, पण माझ्याकडनं मैत्री, तुझ्याकडनं गिफ्ट आलं तरी चालेल मला. अच्छा असं आहे का? हा, सांग बरं प्रेक्षकांना तू देणार आहे. देणार. अं, मी असं म्हणेन की आत्ता खरं तर जो ड्रामा चालू आहे ना तो ड्रामा तुम्हाला प्रचंड आवडतोय, आमच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. पण ह्याच्या पुढे अशा गोष्टी उलगडणार आहेत ना की तुम्ही एक्सपेक्टच केलं नसणार. अनइमॅजिनेबल गोष्टी उलगडणार आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की रात्री 10 वाजता जेवण सोबत घेऊन किंवा जेवण करून तुम्ही 10 वाजता टीव्हीच्या समोर बसा, कारण कवठे भैरवगडची खरी मज्जा, खरी थ्रिल आता चालू होणार आहे. त्यामुळे आम्ही दोघंही तुमच्या काय म्हणू शकतो रिप्लायसाठी, तुमच्या कॉमेंटसाठी, तुमच्या आम्ही वाट सजेशनसाठी पाहतोय. आणि एकही एपिसोड चुकवू नका, नाहीतर तुम्ही मिस कराल. आणि मग मिस केलेला हा वेब सिरीज ड्रामा आहे. हो हो, हा वेब सिरीज ड्रामा आहे. प्रत्येक एपिसोड तुम्हाला काहीतरी नवीन सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही मिस नका करू. आणि Stay जसं tuned. की आता अर्जुन म्हटला की आता नवीन एक ड्रामा सुरू झालाय, तर हा ड्रामा डेफिनेटली सावी अर्जुनला सुद्धा एकत्र आणणार आहे, खूप जवळ आणणार आहे. कारण का ते तिचं सत्य आता उलगडल्यानंतरच पहिलंच एक परत प्रयत्न आहे तिचा त्याच्या जवळ जाण्याचा. त्याच्यामुळे डेफिनेटली आता जो बॉन्ड होणार आहे तो लॉंग लास्टिंग बॉन्ड म्हणजे होणार आहे. आम्ही इतके दिवस खरं तर म्हणत होतो की फिरतीचा वनवा आता पेटलाय बाबा. तो असा होताच पेटलेला, पण आता आमच्या दोघांमध्ये जी एक प्रेमाची काय म्हणतो आपण आग पेटणार आहे, वनवा पेटणार आहे, तो असा फॉर एव्हर लेवल. Yes, yes. त्यामुळे ते ठेवून